मान्यवर आणि उपस्थित विद्यार्थ्यांना, मी विजय जाधव, वाशिमला राहतो मी. माझी पण तुमच्यासारखी शाळा आहे, 4-5 शाळा आहेत आणि कॉलेज पण आहे. मला तुमच्यामध्ये राहायला जास्त आवडतं. मी माझ्या शाळेतल्या अशा सगळ्या मुलांबरोबर राहत असतो, सगळ्या मुलांशी बोलतो, त्यांच्याबरोबर राहतो, त्यांच्या वया तपासतो, पाहतो. जेव्हा माझ्या गाडीत बसून शाळेत जातो ना, कॉलेजमध्ये जातो, तर रस्त्याने जेव्हा पायी चालणारे मुलं मुली दिसतात त्यांना माझ्या गाडीत बसवून घेतो, गाडी थांबवतो आणि मग त्यांना विचारतो, तुम्हाला होमवर्क देतात की नाही? म्हटलं देतात सर. कोणते सर देतात? मग ते नाव सांगतात. मग दाखव वही म्हणतो. मग ते वही दाखवतात. मग मी ती तपासतो, तर सही आहे की नाही, शिरा आहे की नाही, तपासली की नाही. आणि जर तपासली नसेल तर मग मी शिक्षकांना नंतर त्यांना बोलावतो आणि सांगतो की मी तुमच्या वर्गाची वही तपासली, त्यामध्ये तुम्ही दिलेलं होमवर्क तपासलेलं दिसलं नाही असं त्यांना सांगतो. त्यामुळे मला याची आवड आहे. मी इथे काही तुम्हाला राजकारण म्हणून किंवा तुम्हाला खुश करायचं किंवा तुमच्या आईवडिलांना खुश करायचं म्हणून नाही आलं. माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी वेगवेगळ्या शाळांमध्ये असे उपक्रम चालतात. रोगनिदान शिबिर होतात, आरोग्य शिबिर होतात, स्पर्धा होतात, नंतर मग विद्यार्थ्यांना काही शालेय साहित्य वाटपाचे कार्यक्रम होतात आणि जिथे जमेल तिथे मी जातो. आज आपल्याकडे यायची खूप इच्छा होती, कारण सरपंच साहेब आमचे चांगले सहकारी आहेत, मित्र आहेत, त्यांचा आग्रह होता आणि त्यांनी या ठिकाणी वाढदिवसानिमित्त आपल्या सगळ्या मुलांसाठी वही आणि पेन हे आणलेलं आहे. पण त्यांची इच्छा होती की माझ्या हाताने ते दिलं गेलं पाहिजे, मी आलो पाहिजे, म्हणून मी आज आलो. आणि आलो तर माफ करा की मला यायला उशीर झाला आणि तुम्हालाही 5-10 मिनटं थोडं जास्त थांबावं लागतं. पण असं जरी असलं तरी पण तुमच्याशी बोलताना मला आनंद होतो. तुम्ही सगळेजण या छोट्याशा गावातले चिमुकले सगळे विद्यार्थी आहात. वेगवेगळ्या घरी राहणारे, वेगवेगळ्या स्तरातले, वेगवेगळ्या आवडीनिवडी असणारे असे सगळे विद्यार्थी इथे शाळेत आहेत. आणि या शाळेत तुम्हाला हे जे शिकवणारे सगळे शिक्षक आहेत, हे तुम्हाला शिकवण्याचं काम करतात, घडवण्याचं काम करतात ना, हो की नाही? तुम्हाला शिकवतात ना शाळेत, आणि मग तुम्हाला ते जे शिकवतात ते समजतं ना. तुम्ही मग होमवर्क देतात का सर तुम्हाला? मग तुम्ही करून आणता, चेक करतात. शाबास, जे सगळे हुशार विद्यार्थी आहेत. तुमचं ग्राउंड पण खूप छान आहे, शाळा छान आहे, वॉल कंपाऊंड आहे आणि तुम्ही सगळे विद्यार्थी पण खूप छान आहे. पण तुम्ही सगळ्यांनी सर जे जे आपल्याला शिकवतात, सांगतात, ते आपण ऐकलं पाहिजे, केलं पाहिजे. आणि ते सगळं जर आपण केलं तर आपलं उद्याचं भविष्य चांगलं घडणार. उद्या जर आपलं भविष्य चांगलं घडवायचं असेल तर आपल्याला आज आपले शिक्षक जे शिकवतात ते आपण लक्ष देऊन ऐकलं पाहिजे, त्यांनी सांगितलेला अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे तुम्ही सगळेजण शाळेत नियमित येता, अभ्यास करता आणि अभ्यासाबरोबर अजून खेळ खेळता. फार छान. TV पाहता, मोबाईल पाहता. मोबाईल कोणाकोणाजवळ आहे इथे? तुझ्याकडे आहे मोबाईल? घरी आहे, आईजवळ आहे, बाबाजवळ आहे. तुम्ही सगळ्यांना माझी एकच गोष्ट लक्षात ठेवा की मोबाईल या वयात पाहणं चांगलं नाही. या वयात मोबाईल जास्त पाहिल्याने डोळे खराब होतात, डोळ्यावर ताण पडतो. नुसतं डोळे खराब होत नाहीत, तर तुम्हाला सांगतो की आपली बुद्धी एकाग्र राहत नाही, एका गोष्टीकडे आपलं लक्ष राहत नाही. मग कारण मोबाईलमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपण पाहत राहतो, वेगवेगळे ॲप्स असतात, मग गाणे असतात, मग काय मला माहीत नाही, कारण मी काही मोबाईलमध्ये फार डोकं घालत नाही. फक्त मेसेज पाहणं आणि मेसेज करणं आणि फोन घेणं आणि फोन करणं एवढंच मी करतो, बाकी जास्त काही मी करत नाही. कारण त्याने डोळे खराब होतात, त्याच्याबरोबर बुद्धी पण खराब होते. मन जर एकाग्र असलं, एका जागेवर स्थिर असलं, शांत असलं, तरच आपण चांगला अभ्यास करू शकतो, तरच आपण चांगलं जेवण करू शकतो.
तरच आपली तब्येत चांगली राहू शकते, आपलं शरीर चांगलं राहू शकतं, आरोग्य चांगलं राहू शकतं. आणि आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपल्याला खेळ देखील आवश्यक आहेत. त्यामुळे शाळेत तुमचे खेळ होतात, सगळेजण खेळात भाग घेतात. सगळ्यांनी खेळात भाग घेतला पाहिजे. तुमच्या शाळेत स्पर्धा होतात, स्पर्धा कधी निबंध स्पर्धा होतात का? कधी भाषण देतात तुमच्यापैकी कोणी कार्यक्रमात? कोण कोण देतं भाषण? कोणता कार्यक्रम शाळेत कोणाची जयंती असेल, पुण्यतिथी असेल, ती नाही देत, ती खोटा हात नाही वर करत. तू देत नाही म्हणून नाही म्हणते, तू देते म्हणून तू हात वर करतो. मुलांपैकी फक्त 2 मुलं भाषण करतात, 2च मुलं बोलतात. मुलींपैकी 4 मुली बोलतात. एवढी मोठी संख्या मुलींची आहे, दुप्पट मुलांच्या पेक्षा. या मुली हुशार आहेत. तुम्हाला माहिती आहे आपल्या देशाची राष्ट्रपती कोण आहेत? कोण आहेत राष्ट्रपती? द्रौपदी मुर्मू तुमच्यासारख्याच ग्रामीण भागातल्या होत्या, अशाच छोट्याशा शाळेत शिकलेल्या होत्या. आणि त्यातूनच त्यांनी अभ्यास करून, स्वतःला शिस्त लावून, स्वतःची दिनचर्या व्यवस्थित करून त्या आज आपल्या देशाच्या राष्ट्रपती झाल्या, प्रथम नागरिक झाल्या. आणि पंतप्रधानांपेक्षा त्यांना जास्त सन्मान आहे. त्यामुळे एक ग्रामीण भागातली तुमच्यासारखी विद्यार्थिनी या ज्या देशाचं नेतृत्व करते, एक लहानशा खेड्यातली तुमच्यासारखी शाळा शिकणारी मुलगी आज या देशाची राष्ट्रपती झाली आहे. त्यामुळे तुम्ही पण ते होऊ शकता. तुम्हाला माहिती आहे ना, तुम्हाला माहिती आहे कल्पना चावला माहिती आहे? मी जर सर लोक तुम्हाला जे सांगतात, जर तुम्ही नीट शिकल्या, अभ्यास केला तर तुम्ही नक्की मोठं होणार. आणि म्हणून मी तुम्हाला हे सांगायला आलो की तुम्ही अभ्यास करा, खेळ खेळा, खेळाबरोबर स्वतःचं शरीर, प्रकृती, आरोग्य हे सुदृढ करा, मन एकाग्र करा, चित्त शांत ठेवा. त्यासाठी सर शक्य झालं तर कुठेतरी मेडिटेशन वगैरे, यांना योगा वेगाचं थोडंसं जुजबी ज्ञान जर देता आलं तर ते दिलं पाहिजे. किमान ओंकारचा ध्वनीचे जे स्पंदन मिळतात, 3 वेळा ओंकार म्हणून मग प्रार्थना, सकाळी प्रार्थना होते ना तुमची, त्यावेळी प्रार्थनेच्या वेळी नुसतं सर सावधान केल्यानंतर 3 वेळा ओम म्हणायला लावलं ना तरी पण यांच्यामध्ये फार. त्यामुळे सर जे तुम्हाला शिकवतात ते तुम्ही छान पद्धतीने करत जा. स्वच्छ राहत जा, तुम्ही सगळे स्वच्छ आहे, सगळ्यांचे कपडे नीटनेटके आहेत, चेहरे चांगले आहेत, केस विंचरलेले आहेत, चांगले ठेवलेले आहेत, नखही सगळ्यांचे काढलेले आहेत. सगळेजण छान स्वच्छ राहिलं पाहिजे, आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आपण जेवण करताना आधी हात स्वच्छ धुतले पाहिजे, साबणाने हात धुतले पाहिजे. घरी नसेल तर आई बाबांना सांगायचे की साबण आणून ठेवायचे आणि साबणाने आम्ही हात धुणार आणि मग जेवण करणार, पाय धुणार, हात धुणार आणि मग जेवण करणार. तुम्ही आई बाबांना शिकवलं पाहिजे. जे साबण वापरून हात धुवून जेवायला बसत नसतील, खात नसतील, त्यांना सांगितलं पाहिजे की या हातामध्ये खूप आपण सगळीकडे हात लावतो तर रोगराई जंतू आपल्या हातातून पोटात जातात आणि मग आपल्याला आजार होतात. म्हणून स्वच्छता ही सगळ्यांनी पाळली पाहिजे. त्यामुळे मुलांना तुम्ही खूप चांगले आहात. मी पण तुमच्यासारखा आधी नगरपालिकेच्या शाळेत शिकलो, 1ली ते 4थी आणि 4थी ते 12वी जिल्हा परिषदेच्या शाळेची, 5वी ते 12वी मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो. आजही माझी शाळा आहे वाशिमला. नगरपालिकेची शाळा पण माझी आहे, देवपेठ शाळा आहे, शिवाजी विद्या मंदिर नाव आहे त्या शाळेचं. आणि जिल्हा परिषद माझी बहुउद्देशीय शाळा अशा नावाने माझी जिल्हा परिषदेची शाळा ही आजही चांगली. त्या शाळेत मी शिकलो आणि मग मी वकील झालो, ग्रॅज्युएट झालो, मग वकील झालो, मग आमदार झालो, मग शिपिंग कॉर्पोरेशनला डायरेक्टर झालो. आणि आज माझ्या 5-6 शाळा आहेत, कॉलेज आहे. पण मी माझ्या शाळा कॉलेजच्या सगळ्या मुलांमध्ये असंच खेळतो, राहतो, जातो, बोलतो. त्यामुळे तुम्हाला भेटायला मी मुद्दाम आलो आणि मला खूप आनंद झाला की तुम्ही सगळ्यांना एवढ्या छोट्याशा गावात पण चांगली शाळा चालवता, चांगला अभ्यास करता, चांगले राहता. मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो पुढच्या भविष्यासाठी. पुढच्या वर्षी परत मी तुम्हाला भेटायला येईल
सरपंच पुढच्या वर्षी पण आपण भेटू. या मुलांना मध्ये पण कधीतरी एखाद्या वेळी मी काही निमित्ताने घेईन.